शेतकऱ्यासोबत त्याचा बैल सुद्धा शेतात वर्षभर राबतो. शेतात पिकवलेल्या प्रत्येक दाण्यामध्ये त्याचाही तेवढाच वाटा असतो. धनासोबत त्याचे संबंध म्हणजे जीवाभावाचे, घरातील एका सदस्यासारखे. बैलही या संबंधाला तडा जाऊ देत नाही. तर आज आपण बैल आणि त्याच्या मालकाच्या जिव्हाळ्याची ही गोष्ट पाहणार आहोत. बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्याचा जीव की प्राण. बैलगाडा मालक हे बैलांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात. मावळमधील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी देखील आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला. नुकतंच एका बैलगाडा शर्यतीत जिंकल्यावर खंड्या या बैलाचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. आपल्या लाडक्या बैलाचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शर्यत पूर्ण करून घाटाचा राजाचा मान मिळवून खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचं निधन झालं. खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रीतसर दशक्रिया विधी सुद्धा केलाय. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील नानोली गावात जाधव या शेतकऱ्यानं त्याच्या लाडक्या बैलाचं निधन झाल्यानंतर त्याचं 10वं आणि उत्तर कार्य केलंय. बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलानं अनेक विक्रम केले. तर रांजणगाव, लोहगाव, चरहोली सारख्या 65हून अधिक ठिकाणी शर्यती जिंकल्यात. तसंच महाराष्ट्र केसरी, घाटाचा राजा म्हणून नावलौकिक खंड्यानं मिळवलाय. मात्र शेवटच्या क्षणी खंड्या या बैलानं घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला. अपेक्षितच नव्हतं की एवढ्या लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल. खंड्या म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य. गेल्या 5.5 वर्षापासून आमच्याकडे असलेला खंड्या कधी मागे वळून पाहून दिलं नाही. कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने, आमच्या बैलगाडा संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खंड्याला आपल्या भावाप्रमाणे, आपल्या मुलाप्रमाणे जपलं. खरं तर ज्यावेळी हा अंकुश जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालन पोषण ते घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकाप्राणी हा निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्याने आपलं जीवन जगलं. कायम आमच्या परिवाराचं, आमच्या संघटनेचं कायम नाव वाढवण्याचं काम केलं. ज्यावेळी कधी बैल झुपायला कमी असताना जरी खंड्याला झुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही. अभिमानाने आणि ताटमानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खंड्याने दिली. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपल्याला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खंड्याने दिला. परंतु खंड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. या बैलानं केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्यानं आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचं निधन झाल्यानंतर दफन विधी सुद्धा केलाय. खंड्या बैलाच्या अकाली निधनामुळे जाधव कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. न्यूज 18 मराठी, पुणे.